जर कधी तुम्ही अक्कलकोटला दर्शनाला आलात आणि तुम्हाला घरगुती जेवण हवं असेल तर तुम्ही जोशी भोजनालयाला नक्की भेट द्या। मंदिरापासून अगदी जवळ हे भोजनालय आहे। भोजनालयाचा पत्ता आहे राजे फत्तेसिंह चौक, मेन रोड, प्रभात टॉकीज जवळ, अक्कलकोट। अगदी घरगुती, कमी तिखट, कमी मसालेदार, तरीही अत्यंत चविष्ट असं हे जेवण आहे। इथे घरगुती बनवलेली शेंगा चटणी, गोडा मसाला, मेथकूट, कापसाच्या वाती आहेत, लिंबाचं लोणचं, घरचं साजूक तूप अशा अनेक गोष्टी विक्रीसाठी आहेत। अत्यंत साधे पण एकदम स्वच्छ आणि घरगुती टच असलेले असे हे भोजनालय आहे। इथे टेबल आणि बसण्यासाठी बाक ठेवलेले आहेत, त्यामुळे आपल्याला अगदी जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं। इथे थाळी फक्त 130 रुपयाला आहे। त्याच्यामध्ये रोज एक पालेभाजी असते, एखादी फळभाजी किंवा उसळ, भात, आमटी, लोणचं, चटणी, कोशिंबीर, ताक आणि पापड। तुम्हाला गोड हवं असेल तर त्यासाठी एक्स्ट्रा चार्ज आहे। बेसन लाडू, आम्रखंड आणि श्रीखंड हे गोड पदार्थ तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज देऊन मिळू शकतात। आता आपण आलेलो आहोत अक्कलकोट इथल्या जोशी खानावळीमध्ये। तर जोशी खानावळीचे जे ओनर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। काका, किती वर्षापासून ही तुमची खानावळ आहे? जवळजवळ 47-48 वर्ष झाली। पहिल्यांदा घरगुती स्वरूपातच होता, खाली भारतीय बैठक करून चुलीवरचा स्वयंपाक होता पूर्वी। आता सध्या मॉडिफिकेशन थोडंसं केलं आहे त्याचं। आणि पूर्वी मासिक मेंबर असायचे माझ्याकडे, DEDचे, कॉलेजचे, शाळेचे विद्यार्थी, आणि तशी विद्यार्थ्यांना पण आपल्याकडे सोय होती की कमी जास्त आपण त्यांचं पूर्ण बघत होतो। त्यानंतर मग 2000 सालापासून भक्त लोकांची गर्दी वाढली। भक्तासाठी टिपिकल घरचं जेवणच ठेवलं आहे, त्यामध्ये चॉईस वगैरे नाही। आमच्याकडे जे तयार असतं घरगुती आणि ते लोकांना आवडतं। आणि आता बाहेरच्या लोकांना बरंचसं दररोजचं हॉटेलिंग आहे, शहरी लोकांना हॉटेल, त्याच्यापेक्षा घरचं जेवण शहरी लोकांना आवडतं। तुमच्यासारख्या भक्तांनीच आम्हाला सांगितलं की बाबा हेच जेवण तुम्ही कायमचं ठेवा, त्यामुळे आम्ही ह्याच्यावरतीच ठाम आहे। तुम्ही चॉईस मागितला तर फारसं देऊ शकत नाही, पण घरगुती पोटाला त्रास होणार नाही। स्वामींच्या सेवेला जे येतात, भक्ती म्हणजे करतात, त्यांच्याकरता जेवण आहे। जिभेची चोचले आम्ही फारसे देऊ शकत नाही, पण पोटाला त्रास होणार हे 100%। पण अतिशय सुंदर जेवण आहे, एकदम सात्विक, अगदी घरी जेवल्यासारखं आम्हाला वाटलं। खूप छान। आणि इथे तुमचे काही प्रॉडक्ट्स पण दिसत आहेत मला इथे। सगळे घरगुती प्रॉडक्ट्स आहेत, बाकी औषधं जी आहेत ती बाहेरची आहेत। येणारे जे लोक आहेत हे औषधं कंपन्यावाले, की त्यांना आपण व्यापार दिला पाहिजे, त्यांना व्यवसाय दिला पाहिजे म्हणून ठेवलेली आहेत। बाकीच्या खाण्याच्या वस्तू ज्या सगळ्या आपल्या आहेत, अगदी चटणी, मेथकूट, मसाला पण आपण घरचा करतोय। लोणचं देखील आपण घरी टाकतो, आणि आपल्या लोणच्यामध्ये विशेष म्हणजे तेल नसलेलं लोणचं आहे। तुम्ही बाजारमध्ये कुठलंही लोणचं घ्या, तेल असतं, पण आपल्या लोणच्यामध्ये तेल नाही। फार सुंदर, आम्हाला अगदी म्हणजे आम्ही तृप्त झालो जेवण करून। तर अगदी नक्की आम्ही परत अक्कलकोटला आल्यावर तुमच्या इथेच जेवायला नक्की येऊ। सगळं महाराजांची कृपा आहे, अगदी अगदी महाराजांचीच कृपा आहे सगळी। फार सुंदर, छान, धन्यवाद। तर अतिशय सुंदर, सात्विक आणि चविष्ट अशी ही थाळी आहे। मी नक्की ही थाळी रेकमेंड करीन। जेव्हा तुम्ही अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला याल तेव्हा ही थाळी नक्की ट्राय करा, तुम्हाला ही थाळी नक्की आवडेल। ताजे, सकस, सात्विक अन्न खा आणि निरोगी रहा। धन्यवाद।